तुटवटा म्हणण्यापेक्षा पुरवठा होतो हे खूप महत्त्वाचं आणि मला याच्यातून पॉझिटिव्ह गोष्ट ही दिसते की अशा पद्धती मी तर शिवडीला राहायचो, आमच्याकडे तर वेगवेगळ्या आंबेडकर जयंती असेल, बुद्ध जयंती, शिवजयंती असेल, त्यावेळेला असे सामाजिक उपक्रम मग होतात, अजूनही होतात, ते आपल्या मंडळातली पोरं करतात. तर हे उपक्रम होणं खूप गरजेचं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक येऊन रक्तदान करतायत ही पण खूप मोठी गोष्ट आहे. मला तर वाटतं रक्तदानासारखं दुसरं पुण्याचं आणि समाजासाठी मदतीसारखं दुसरं काम नाही. 'दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 मार्च रोजी रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. यंदा या कार्यक्रमाचं 9वं वर्ष होतं आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मराठी सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची देखील उपस्थित होती आणि समाजातील अनेक सेवाभावी संस्था ज्या काम करतात समाजासाठी त्यांची देखील लक्षणीय उपस्थिती यावेळेस पाहायला मिळाली. पर्यावरण, आरोग्य, त्याचबरोबर महिला सक्षमीकरण करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला आणि त्यांना आर्थिक रूपात देखील मदत यावेळी करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं, रक्तदान श्रेष्ठदान असा यावेळेस संदेश देत RMD फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई धारीवाल यांनी देखील रक्तदान करण्याचं आवाहन यावेळेस केलं. मला तर वाटतं रक्तदानासारखं दुसरं पुण्याचं आणि समाजासाठी मदतीसारखं दुसरं काम नाही. कारण त्याला कुणाला तुम्हाला खिशातनं एक पैसाही द्यायचा नसतो, उलट तुमचा शारीरिक फायदाही होत असतो. जुनं रक्त जाऊन नवीन रक्त येतं आणि सगळ्यांना माहितीच आहे की एका ब्लड बॅगमुळं की 4 पेशंटचा जीव वाचू शकतो. की मला हे खूपच चांगलं काम वाटतं, म्हणून मी हा कॅम्प नेहमी घेत असते. 2015 साली मी रसिक शेठच्या वाढदिवसानिमित्त कॅम्प घेतलेला होता. तेव्हा एका दिवसात मी 24,000 ब्लड बॅग पुण्यात कलेक्ट केलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी हे चालूच ठेवलेलं आहेत खऱ्या. नाही, मी नेहमी सांगत असते, उलट महिलांना जास्त जरूर आहे फिट अँड फाईन राहायचं खरं तर, पण त्या स्वतःकडं दुर्लक्ष करत असतात. तर मी 2-4 वर्षापासून सांगितलं की ही जी कमी असते ते तुम्ही काय खाऊन हिमोग्लोबिन वाढवू शकता. आणि महिलांचा सहभाग ह्याच्यात खूपच झाला आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी रक्तदान केलेलं पण आहे आणि त्याच्यातून त्यांना निदान कळलं तरी की आपल्याला काय डिफिशियन्सी आहे म्हणून, आणि तशा प्रकारे प्रयत्न चाललेले आहेत आमचे. RM धारीवाल फाउंडेशन आणि या धारीवाल सरांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुण्यात आपल्या पुनीत बालन सरांनी आणि सगळ्या या मंडळींनी. 9वं वर्ष आहे. मी पहिल्यांदा येतोय, पण मला नेहमीच RM धारीवाल फाउंडेशन आणि पुनीत बालन सर यांच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता आहे. कारण आता म्हटल्याप्रमाणे मॅमने सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, प्रत्येक गोष्टीत किंवा क्रीडा असेल, प्रत्येक गोष्टीत पुनीत बालन सर नेहमीच नवोदितांना संधी देत असतात. आम्हा कलाकारांना सिनेमा निर्मिती ते आहेत ते. तर या सगळ्या उपक्रमामध्ये माझा कुठेतरी एक छानसा हातभार आहे, याचा आनंद आहे आणि मला पण शुभेच्छा आहेत की हे 9वं वर्ष आहे, पण ज्या पद्धतीचं सामाजिक काम ह्या निमित्ताने चालू असतं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर बरं वाटलं इथे येऊन. खरं सांगायचं तर पुण्यात माझ्या गांधी टॉक्सचं आज एक स्पेशल स्क्रीनिंग आहे, त्यासाठी आलो होतो. पण पुनीत बालन ही व्यक्ती अशी आहे की ती मित्र आहे आणि बऱ्याच लोकांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या नवोदितांसाठी उभे राहतात. त्यामुळे आज येण्याचं योग आला आणि खूप बरं वाटतं. ह्या सामाजिक उपक्रमाला माझ्या मनाहून शुभेच्छा आहेतच. आणि पुनीत बालन सर जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही सगळेच कलाकार येतो. मी लहानपणापासून बघतो. मी तर लहान, आता 40 आली माझी, म्हणजे मी तर 40 वर्ष पाहतो की रक्तदान लहानपणी म्हटलं जातं की मोठं दान आहे आणि ती हे असे उपक्रम होत आहेत.
तुटवटा म्हणण्यापेक्षा पुरवठा होतो हे खूप महत्त्वाचं. आणि मला याच्यातून पॉझिटिव्ह गोष्ट ही दिसते की अशा पद्धती, मी तर शिवडीला राहायचो, आमच्याकडे तर वेगवेगळ्या आंबेडकर जयंती असेल, बुद्ध जयंती, शिवजयंती असेल, त्यावेळेला असे सामाजिक उपक्रम मग होतात, अजूनही होतात, ते आपली मंडळातली पोरं करतात. तर हे उपक्रम होणं खूप गरजेचं आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक येऊन रक्तदान करतायत ही पण खूप मोठी गोष्ट आहे.